विलास घुले प्रकरणावरून जे एफ-आरमध्ये नाव असलेले उर्वरित आरोपी जे आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे या मागणीवरून या ठिकाणी मोर्चा आहे। सानप साहेब, आज मोर्चा आहे, अपेक्षित आहे आज दिवसभरामध्ये आरोपीला अटक होईल व्हायला पाहिजे। राज्याचे मुख्यमंत्री सक्षमपणे असले तर व्हायला पाहिजे। आदरणीय फडणवीस साहेबांना विनंती आहे की हा मोर्चा तुम्ही बघावा आणि घुले कुटुंबाला न्याय द्यावा। खरं तर पोलीस अधीक्षक असतील किंवा इथलं पोलीस प्रशासन असेल ते आता कारवाईला गती आली आहे, आम्ही कारवाई करण्याचा प्रयत्न करतोय, अशी काही माहिती वगैरे समोर आली नाही? आता तर काय अजून तर काही माहिती समोर नाही आली। जिल्ह्याच्या SP-लाच काय करायचं आम्हाला माहीत नाही। आमची विनंती आहे SP साहेबाला की ते जे काही पुराणे जॉबमध्ये स्टेटमेंट आलं आहे त्यांनी ते करावं आणि गुन्हा दाखल करून अटक करावं। आज दिवसभरामध्ये काय अपेक्षित आहे कारवाईची, काय अपेक्षित आहे कारवाई? आरोपी जे आहेत त्याच्यामधले पुरवणी जबाबमध्ये खासदार पुत्र त्यांना अटक झाली पाहिजे। त्यांना अटक होऊन असं कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे। तसंच या कुटुंबाला आर्थिक शासनाने मदत करणे गरजेचं आहे। त्याचबरोबर या महिलेला, विलास घुलेच्या पत्नीला शासकीय सेवेमध्ये सामावून घ्यायला पाहिजे। बाकी आणखीन या मोर्चा दरम्यान काय मागणी आहेत? आज काही प्रशासन या संदर्भात निर्णय घेऊ शकतं का अशी अपेक्षा? आज प्रशासनाने निर्णय घ्यावा अशी आमच्या सर्व मोर्चेकऱ्याची अपेक्षा आहे। कारण गेल्या 17 दिवसापासून घुले कुटुंबीय न्यायासाठी आमरण उपोषणाला बसलेले आहे आणि आज आमचे गेल्या कित्येक दिवसापासून आमच्या OBC बांधावर, मग ते कुठल्याही समाजातला असो, धनगर समाजातला असो, वंजारी समाजातला असो, माळी समाजातला असो, त्यांच्यावर सातत्यानं अन्याय होत आहे आणि या अन्यायाच्या विरोधामध्येच हा मोर्चा निघलेला आहे। त्यामुळे आम्हाला हे महाराष्ट्र सरकार न्याय देईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। धन्यवाद। या ठिकाणी पाहायला गेलं तर हा मोर्चा आपल्याला पाहायला मिळतोय। काय अपेक्षित आहे आज दिवसभरामध्ये कारवाई काही होईल अशी अपेक्षा आहे? कारवाई तर व्हायलाच पाहिजे, परंतु गेले पावणे 2 महिने झालं हे घुले कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे। विशेष करून राज्य सरकारचे कमाल वाटते आणि त्यांचा निषेध करावा वाटतो की जात बघून जर ते न्यायनिवाडा करणार असतील तर ते अत्यंत चुकीचं आहे। फडणवीस साहेब जे महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आहेत, एका समाजाला एक न्याय आणि दुसऱ्या समाजाला एक न्याय असं करून चालणार नाही। जी परिस्थिती आहे CDR-मध्ये त्यांचे कॉल डिटेल सापडतात, सगळे सापडत आहेत। जर एखाद्या प्रकरणामध्ये CDR-वरती आरोपी तयार होत असतील तर ह्या प्रकरणामध्ये का आरोपी होत नाहीत हा सवाल आमचा या माध्यमातून आहे। तुमची संशयाची सुरी जी आहे ते सौरभ सोनवणे यांच्याकडे का जाते, का वाटतंय किंवा ते या प्रकरणाशी संबंधित आहेत, आरोपी आहेत, मुख्य आरोपी आहेत? जे विलास घुले जे मयत झालेले आहेत त्यांनी ॲम्ब्युलन्समध्ये जात असताना रमेश घुले यांना हा भाग सांगितलेला आहे की त्यांच्यासोबत कशा पद्धतीनं काय झाले आणि कुणाच्या सांगण्यावरून झाले। त्याच्यानंतर आरोपी आणि हे सोनवणे आहेत ह्यांचे जे कॉल कनेक्शन त्या ठिकाणी झालेले आहेत CDR-मध्ये त्यांचा उल्लेख आहे। कदम गँग आणि सोनवणे गँग या सर्वांनी मिळून जातीय द्वेषातनं केलेला खून हा विलास घुलेंचा खून आहे। धन्यवाद। या ठिकाणी पाहायला गेलं तर हा मोर्चा या ठिकाणी होतोय आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर जे आंदोलनकर्ते जे आहेत ते महापुरुषांच्या फोटोला या ठिकाणी हार घालून या मोर्चामध्ये सहभागी होते। आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या मोर्चा दरम्यान मोठी आक्रमक प्रतिक्रिया जी आहे ते येताना पाहायला मिळते, तर आक्रमक भूमिका जी आहे ते आता या आंदोलनकर्त्याची पाहायला मिळते। कॅमेरामॅन रवी शेफ सोबत सचिन मुंडे, सूर्य मीडिया, बीड।